सरपंचाची व्याख्यान हाल सांगतो. जे गावात माणूस मेल्यावर लाकडं जमा करणे, सरण रचणे, जे 5 वर्ष माणसं जाळायचे काम करते आणि 13 दिवस माणूस मेलेल्या घरीच राहते भूतासारखं, त्याची आत्मा वर जातीन हे याच्या घरी जात आहे. आज ते भावकीचं बी काम पडू देतं. असं जे वागतं असं समजायचं की याला ग्रामपंचायत लुटायसाठी उभं राहायचं. पण सदस्य जर झालं, ग्रामपंचायत सदस्य झालं तर 5 लाख कर्ज, सरपंच झालं 50 लाख कर्ज, दुसऱ्यानं निवडून आलं 2 एकर गेलं, तिसऱ्यानं निवडून आलं घरचं भूमीवर होऊन दुसऱ्याच्या दुकानावर कामाला राहिलं. इतिहास आहे. आणि जर लय नालायक निघलं, सगळी ग्रामपंचायतमध्ये सगळ्या चोऱ्या केल्या, सगळे संडास खाल्ले, सगळ्या नाल्या उपसल्या, पण ध्यानात ठेव भाऊ, गावाचं, देवाचं आणि भावाचं खाणारा कधी भलं होत नाही. तुम्ही म्हणसाल तुम्हाला किती देणं आहे, मला 1 देणं आहे 2 घेणं आहे. माझा भाऊ माझ्या हाती, मी भावाच्या हाती, ही माझी व्याख्या आहे.